नाकर्त्या राज्यकारण्यांना कंटाळून तिरुपती नगरवासियांचा मतदानावर बहिष्कार. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. नांदुरा येथील तिरुपती नगरवासी या रस्त्यावरून ये-जा करणारे शेकडो नागरिक यांनी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार घातला आहे. याबाबत सविस्तर असं की तिरुपती नगरवासी गेल्या 10 वर्षापासून रस्ता, पूल व नाल्याची मागणी करत आहेत, परंतु आमच्या वेळेस निधीची कमतरता असते व इतर भागात विकास कामे करण्यासाठी निधीचा पूर उपलब्ध असतो. आमचं जगणंच जणू शासन व प्रशासन यांनी नाकारलेलं आहे व आमच्या मूलभूत मागणींचे जाणीवपूर्वक हनन सुरू आहे. आमच्याकडे नाल्या नाहीत, त्यामुळे आम्ही वापरलेलं संडास बाथरूमचे घाण पाणी काहींच्या रस्त्यावर तर काहींच्या शोष खड्ड्यात जाते आणि तेच पाणी आमच्या विहिरीमध्ये पाझरून ते घाण पाणी आम्हाला काढून परत प्यावं लागतं. तसेच पावसाळ्यात चिखल होतो व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व आम्हा सर्वांची गैरसोय होते. याबाबत 2015 पासून आम्ही लोकशाही मार्गाने अनेक निवेदन आंदोलन केली, परंतु आम्हाला फक्त खोटी व लेखी आश्वासनच मिळाली. हे दुर्दैव आहे. म्हणून या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आम्ही तिरुपती नगरवासियांनी सर्वानुमते होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सामूहिक निर्णय घेतला आहे, असे पत्र स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिकांनी निवडणूक अधिकारी, तहसीलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत जाऊन पत्रकार परिषद अर्ध्यावर थांबवून दिले. यावेळी तिरुपती नगर येथील संतप्त महिलांनी चांगलाच गदारोळ केला. रोड एकीने एवढा खराब व्हायला आहे, बरसातीमध्ये चालता येत नाही. किती वर्ष झाले, 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी, पण आल्याची मुलं घेऊनही चालता येत नाही. सगळे म्हणतात लेकरांना शाळेत न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते. 2-3 वेळेस गाडी घेऊन पडली, मुलगा बी भरला, तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापस यावं लागलं. खूप त्रास आहे आम्हाला रोडचा. लवकरात लवकर रोड द्या, नाही तर आम्ही मतदान करणार. आम्हाला सांगतात की आम्ही तुमचा दर निवडणुकीला सांगतात की रोड होते वा रोड होते तुमचा, पण एकही असं हे नाही की जेव्हा तुमच्या स्थानिक नगरसेवक आम्ही गोरगरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही, गिट्टी टाकत नाही, काही करत नाही. आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात, पाय भरतात, घरी वापस येतात. हे किती आम्ही त्रास भोगा. एक मतदान करत नाही. आमच्याकडे तिरुपती नगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे. रोड नाही, मोरी नाही, पाणी, सांडपाणी जायला नाल्या नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे. आम्ही मतदान करतच नाही. जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे. आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाही आहे की चला बा काहीतरी आहे म्हणून आहे. तिथं नगरसेवक 2 होते का? 2 नगरसेवक होते ना. तिथं कोण कोण नगरसेवक होते? पर्वत कोण होते, वर्ष झाले आम्ही तिरुपती नगरमध्ये रहिवाशी आहे. आमच्याकडे नाल्याने रोड नाही, याच्यामुळे आम्ही बहिष्कार घातला की आम्ही आता मतदान करणारच नाही. काय अडचण आहे तिथं? काय नेमकी अडचण आहे? नेमकं असं आहे की रोड नाही, नाल्याने, सांडपाणी जायला जागा नाही. ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल आहे, ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरामुळे पेतात. त्याच्यामुळं आमचा बेस्ट याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका आहे. आम्हाला इलेक्शन मतदानच नाही करणार. नाही, आम्ही खरंच करणार नाही. मतदान आपण मतदान का नाही करत? का न करण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे आमची एक कोणी आमच्या इकडे मोरी नाही आहे, मोऱ्या नाही आहे, पूल नाही आहे, आम्हाला या झाले रोड नाही आहे. आमच्या लेकरांना शाळेत जाता येत नाही. आम्ही कसं काय करणार? आपण वेळोवेळी त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता केली होती का? संडाससाठी काही नाल्या वगैरे पाहिजे की नाही ते पण आम्ही स्वतः सांडपाणी जर कधी सोडलं तर लेकराला मच्छर गिच्छराचा काही त्रास आहे की नाही? विहिरीत होतो तेच पाणी आपण आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाहीये की चला बा काहीतरी आहे म्हणून आहे. तिथं नगरसेवक 2 होते का? 2 नगरसेवक होते ना. तिथं कोण कोण नगरसेवक होते? पर्वत कोण होते रोड एकीने एवढा खराब व्हायला आहे, बरसातीमध्ये चालता येत नाही. किती वर्ष झाले, 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी, पण शाळेची मुलं घेऊनही चालता येत नाही. सगळे म्हणतात 2-3 गाड्या तर स्लिप झाल्या.
छोटे छोटे मुलं होते त्या बाहेरच्या पाण्यात. कारण कसं आहे बा, नाल्याने रोड नाही काहीच नाही. 15-20 वर्ष झाले आम्ही तिथं रहिवाशी. कोणती सुविधा नाही. हो ना. नाही साहेब, निवेदन घ्या. आमच्या गुन्हे दाखल करा, पण निवेदन घ्या. कारण आम्ही आमचं मतदानावर बहिष्कार करा ना. आम्ही निवडणुकी संदर्भात विषय आमचा की मतदान करणार नाही आम्ही. आम्हाला सांगतात की आम्ही तुमचं दर निवडणुकीला सांगतात की रोड होते बा, रोड होते तुमचा. पण काही असं हे नाही की सर्व काही- लोकप्रतिनिधी काही आम्हाला नाही. आलटून पालटून चित्या बनवून राहिले. जेव्हा तुमच्या स्थानिक जे नगरसेवक होते त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे, हा, त्या नगरसेवकाचं काय नाव नगरसेवकाचं? काही नगरसेवकाचं काय नाव होतं जे माजी नगरसेवक झाले आता? माझी नगरसेवक हा. वर्मा. 2008ला आम्ही आमंत्रण केलं होतं. आम्हाला नगराध्यक्ष साहेबांना साहेब मागच्या वेळेस आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी लेखी दिलं होतं 2018ला आम्ही रस्ता पुन्हा करू, पण अजून केलं नाही.